स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज यांचाच पुतळा सध्या बहिरम यात्रेत कचऱ्याच्या विळख्यात आहे। गाडगेबाबांचे अनुयायी असल्याचा आवडणारे प्रतिनिधी मात्र याबाबत अनभिज्ञ आहेत। आर पाटील यांच्या कारकिर्दीत स्वच्छता अभियानात संत गाडगेबाबांचेच नाव दिले गेले, तरीही गाडगेबाबांच्याच पुतळ्याची ही दुर्दशा व्हावी हे खेदजनक आहे। हिवाळ्यातील जत्रेत भाविक आणि खवय्यांनी गजबजलेली असते बहिरम यात्रा। पूर्वी जलसे, तमाशे, संगीत बाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेली परतवाडा बैलतूल मार्गावरील बहिरमबुवांची यात्रा अख्ख्या पंचक्रोशीत प्रथम क्रमांकाची समजली जायची। पूर्वी येथे दिल्या जात असलेल्या कोंबड्या बकऱ्यांच्या नवसाला विरोध करणारे गाडगे महाराज प्रतिवर्षी आपल्या कीर्तनातून वराडी बोलीत अंधश्रद्धा आणि पाखंडांवर घणाघाती प्रहार करत। तसेच कीर्तन सुरू होण्यापूर्वी स्वतः कीर्तनस्थळाची साफसफाई करणाऱ्याच्याच पुतळ्याभोवती झाडेझुडपे वाढावीत ही दुःखद बाब आहे। पुतळ्याच्या नजीकच धाबा असल्याने तेथील दारूच्या बाटल्या पुतळा परिसरात फेकल्या जातात हे उल्लेखनीय। ते कुणाच्या दृष्टीस पडू नये ही दुर्दैवासह लाजिरवाणी बाब आहे। ब्रह्मचारी भगवान बाबा यांनी बहिरम येथे गाडगे महाराज यांची प्रतिमा स्थापित केली। विश्वस्त मंडळ ही यात सहभागी होते। कालांतराने जुनी मंडळी हयात न राहिल्याने या संस्थानाची रय गेली। तेथे असलेले साहित्यही आता लंपास झाले। या पुतळ्यात संरक्षक कुंपण घालून परिसराची साफसफाईसह देखरेखीची व्यवस्था जबाबदारी विश्वस्त प्रशासन किंवा सामाजिक संस्था स्वीकारेल काय, असा प्रश्न गाडगे महाराजांचे भक्त विचारणा करीत आहे। वारंवार प्रसार माध्यमांनी वाचा फोडूनही जर सुधारणा होत नसेल तर आर्य समाज मंदिर पथरोड आणि वैदिक विचार ट्रस्ट परतवाडातर्फे साफसफाई केली जाईल असे प्रधान शरदराव कोसरे यांनी सांगितले। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, तुर्णी।